हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके, तू तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. छान वर्ष जाऊ दे. देव सगळ्या गणेश बाप्पा सगळ्यांना सुखात समृद्धात आणि असंच ऐश्वर्यात आणि निरोगी ठेवू दे. बस त्याच्यासाठी थँक्यू की तू आम्हाला सगळं फ्री दिलेलं आहेस आणि ते आम्ही हे करतो आहोत. तर त्याच्यासाठी थोडं बिग 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 थँक्यू. चला तर आज आणि आयाशला ना, आयाश रडतोय कारण त्याचे पप्पा त्याला आंघोळ घालतायत आणि हे ते आहे ना समोरची बाजूची बिल्डिंग, तिथे गणपती बाप्पा पहिल्यांदा बसलेले आहेत मे बी, म्हणून ती पूजा वगैरे चालू आहे. भटजी काका आलेले आहेत तर पूजा वगैरे चालू आहे. सो आयाशला ना आंघोळ करायचा एवढा कंटाळा असो की भयंकर. मी सकाळी त्याला ना ऑफिसला जायच्या टायमाला एवढी कशी करते ते माझं मला माहिती आहे. लिटरली अजिबात आंघोळीला मागत नाही. असं असतं. एनिवेज आज काही मला करण्यासारखं नाहीच आहे. उद्या परवा मी एकदम फ्री होऊन जाईल. तो दीपक छान देवाची पूजा वगैरे करेल, फुलं आणेल आणि मस्त असं गोडाधोडाचं बनवणार, म्हणजेच पुरणपोळी बनवणार आहे. आणि सकाळी उठून पहिली मी क्लिनिंग केली. एवढी म्हणजे मला अक्षरशः माझी ही झाली, हात माझे एकदम दुखायला लागले कारण तेलकट वगैरे चिकटपणा सगळा होता. येऊन पहिलं ते केलं म्हणून मी व्हिडिओ केला नाही, कारण की व्हिडिओ करायच्या नादामध्ये थोडंसं स्ट्रेस येऊन जातो. घरातली कामं पाणी वगैरे सगळं असतं. त्याच्यामुळे म्हटली नाही आपण थोडंसं नको करूया. तर आता थोडे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि आज माझा सुट्टी असली तरी आली सुट्टी असली तरी मला बाहेर जायचं आहे. पूर्ण बिझी दिवस आहे माझा. सो 10 मिनिटाचा का व्हिडिओ असतो ना, तुमच्यासोबत मला शेअर करायला फार आवडेल. आणि सगळ्याजणी माझ्या व्हिडिओचा खरंच आतुरतेने वाट बघत असतात, तर त्यांना मला नाराज करायचं नाही आहे. म्हणून म्हटली चला आणि बाहेर जायचं आहे, सगळं आवरून मस्त पुरणपोळीचा बेत करायचं आहे. तर लेट्स सी. मी तुला तेव्हाच बाहेर नाही जेव्हा तू डॅडीकडनं कपडे घालणार. कपडे असं नाही जायचं बेटा खाली. त्याला अजिबात कपडे घालायचे नाही. मी कपडे घालतात म्हणून चला मग आता फिरायला नाही, असं नसतं. शोनू सगळ्यांना हॅलो कर. हॅलो. पण मी एवढीशीच दिसणार नाही कारण की मी कपडे नाही घातले. ऐक मग मला घेशी दे. ओले 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 जा कपडे घाला बाप. तरच काय गणपती बाप्पा. अरे आयाश माझं काय घालणार, मस्त चप्पलिंगा घालणार. चल बाबू तयार हो. आयुषला आम्ही ना कुर्ता लेंगा घालत होतो, पण तो अजिबात घालायला मागत नव्हता, म्हणून थोडासा वेळ निघून गेला. तर आता इथे पटकन मी नाश्ता बनवून घेते, म्हणजेच पुरणपोळी. आमचं जेवणासाठी पण तेच आहे आणि नाश्त्याला पण तेच आहे, कारण सकाळी आम्ही नाश्ता केला नाही, फक्त चहा टोस्ट वगैरे खाल्लं. आणि दीपक तो त्याची तयारी करतो आहे. आणि हे बघा, हे पीठ मी काल सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर चण्याची डाळ भिजत घातली होती आणि रात्री येऊन दळली. ते सगळं तेलाचं काम केलं आणि त्यानंतर मग 11 वाजता दळली. म्हणजे एवढे पेशंट्स आहे माझ्यामध्ये. बघा किती थकलेली असली ना तरी आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे स्वतःलाच काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मग मी स्वतःला असं समजून घेते की थोडा टाईम घे, काय हरकत नाही. 5-10 मिनटं लेट झालं, उठायलाही लेट झालं, काही हरकत नाही. पण हळूहळू कर, एकदम पटापट सगळ्या गोष्टी करशील तर तुला स्वतःलाच त्रास होईलच आणि नंतर तुझी स्वतःची चिडचिड वाढेल. असं मी मागील काही दिवसांमध्ये खूप ऑब्झर्व केलं होतं. तर तसं मला करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी निवांत सगळ्या गोष्टी करत राहते. स्वतः इथे कढई ठेवलेली आहे आणि हा माझा आहे काळा गूळ. मी डीमार्टवरून आणला होता. मी कधी चहामध्ये टाकते, पण कधी घाई गडबड असेल तर मी नाही टाकत. आणि एकदम छान सॉफ्ट होतो तो, एकदम ही नाही आहे. काळा गूळ आहे तो त्याच्यामुळे छानपैकी तो बारीक होतो आहे. आणि ते मी कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याला छान वितळून घेईल. आता किती प्रमाणात लागतं हे मला पण माहिती नाही, पण जसं जर कमी पडत जाईल त्या पुरणमध्ये तर मी तसं करत जाईन. तर आता ही गूळ मी वितळून घेईन. विदिन 2 मिनिट्समध्ये ते छान पातळ होऊन जाईल. आणि मी यूट्यूबवरती बघूनच शिकली. मला कोणी शिकवलेलं नाही आहे हे सगळं करायला, कारण माझ्या सासरी कुठलाही सण असू दे पुरणपोळ्यांचेच नैवेद्य दाखवतात, पुरणपोळ्याचा सण साजरा करतात. तर त्याच्यामुळे मी अशी कधी शिकली नाही. आणि मी सासूसोबत 5 महिन्याच्या वरती जास्त राहिली नाही सोबत. एकत्र आमची जॉईंट फॅमिली होती, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याला वेळही मला नव्हता. आणि आता मग काय होतं की स्वतःचं स्वतंत्र झालं तर मग आपल्याला स्वतःचं करणे गरजेचं आहे. आपल्याला असे नैवेद्य दाखवणे, म्हणजे सणासुदीला पुरणपोळी जसं ती लोक साजरी करतात तसं आपण पण हे केलं पाहिजे. देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. घरात आपण गोडधोड केलं पाहिजे. नाही तर प्रत्येक वेळेला पुरी आणि खीर असं नाही. आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही असं होतं. तर एकदा मी लास्ट टाईम केलं होतं, एकदम परफेक्ट झाल्या होत्या. तेव्हा मी घरी होती म्हणून मी आरामात सगळ्या गोष्टी करत होती, पण आता मला तसं पॉसिबल होत नाही म्हणून मी थोडं प्रमाणात सगळं करते.
आणि आता इथे मी गुठळ्या झाल्या होत्या, कारण काल मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून ते पीठ होतं ते एकदम ड्राय झालं होतं. तर ते आता हाताने चांगलं एकत्र एकजीव करून घेते, कारण चमच्याने एकत्र होतच नव्हतं ते. आणि गूळ पण पटकन वितळला होता, त्याच्यामुळे मला पटकन अंदाज झाला की पटकन आपण हे करून ठेवूया, गुठळ्या होतील नाहीतर. पण ते तसं झालं नाही, म्हणून मी हाताने एकदम हे करून ठेवलं. त्यामध्ये जायफळची पावडर, वेलची पावडर टाकते, पण पहिलं हे जे आहे ना ते मॅश करून घेते, म्हणजे एक छानपैकी होऊन जाईल असं. आणि थोडंसं मी चाखून बघितलं होतं की गूळ बऱ्यापैकी झाला होता, म्हणून म्हटली बरं झालं, डबल मग ती मेहनत नको. तर छानपैकी माझं पुरण पण तयार झालं होतं. फक्त पुरणला मला थोडंसं अजून गरम करायचं होतं, तर अंदाज येत नव्हता की ते वितळेल का, कारण आपण आता पुन्हा जर गरम करायला घेतलं तर वितळू शकतं. पण मला असं वाटलं की हलकंसं मी तिथे स्वतः उभी राहून छान असं थोडंसं 2 मिनटं का होईना मी गरम करून घेते, म्हणजे कदाचित म्हणजे शिजलं वगैरे असेल नसेल काय वगैरे, तर ते छान एकत्र एक जो मॅश होऊन जाईल. तरी पण आता बघा आयांशी गडबड झालेलीच होती, आणि आता आयांशला ना कॅमेरामध्ये बघायचं होतं म्हणून मम्मा हे करत होता. सो आता आयांश आमचा खूप मस्तीखोर झालेला आहे, त्याची हाईट प्रचंड वाढत चाललेली आहे. आणि दिवसेंदिवस मुलं जशी वाढत जातात तर त्यांचे खोडगोळ होतच जातात, मस्तीखोर होतच जातात, ते नॅचरल आहे, साहजिकच आहे. आणि आयांश आमच्या स्कूलमध्ये सगळ्यात लहान असून सुद्धा खूप त्याची उंची प्रचंड वाढते, कारण आम्ही दोघंही हायटेड आहोत, उंच आहोत, त्याच्यामुळे. आणि मला एक मुळात ना उंच फार म्हणजे उंची असणं गरजेचं वाटतं, कारण हाईट वगैरे कमी असेल तर मला नाही आवडत. तर आमच्या दोघांची पण उंची खूप प्रचंड आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे, आणि आयांशी पण उंची आहे, त्याच्यामुळे छान वाटतं. आणि आता बघा मी आयांश मला काय काय म्हणतो की मम्मा हे काय आहे, मम्मा ते काय आहे, हे तो स्पष्ट पूर्ण बोलत नाही, पण मोजक्याच काही गोष्टी बोलतो, समजतं त्याला, खूप प्रचंड समजतं. एवढं त्याचं माइंड शार्प आहे की बाप रे बाप, एवढं आमच्या लक्षात राहत नाही तेवढं त्याच्या लक्षात राहतं. एखादी गोष्ट जर आम्ही कुठे ठेवली असेल तर ती कुठे गेली शोधाशोध करायची असं. पण त्याचं बोलणं थोडंसं मोजकंच आहे. तर त्याला मी बसवलं आहे, कारण दीपक तयारी करतो आहे इतर, आणि देवाची पूजा वगैरे करणं, देवाला प्रसाद दाखवणे, साखर खोबऱ्याचं हे सगळं दीपकच्या ह्याच्यावरती आहे. त्यामुळे मग मी आयंशला इथे घेऊन बसले आणि त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करते. गणपती बाप्पा मोरया, तर तो मोरयाच्या ठिकाणी मोरया असं बोलतो. तर बोलण्यामध्ये थोडासा स्लो आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याला समजत जातात. तर आता सध्या त्याचा म्हणजे आता तो सगळ्या गोष्टी कॅप्चर करतो ना, त्याच्यामुळे मग मला त्याला हळूहळू त्याच्याशी बोलणं, संवाद घालणं फार गरजेचं असतं, कारण तो बेबीसिटिंगमध्ये तिथे काय करतो, दिवसभर काय करतो हे मला माहिती नसतं. बाकी तो त्यांच्याकडे राहून खूप असं ओपन अप झाला आहे, खूप असं बोलायला लागला आहे. जे करतो, आरती करतो, आपण जेव्हा पूजेला बसतो तर पूजेला बसतो, कारण सगळं तिथे ती लोक तिथे करतात ना, त्याच्यामुळे ते सगळं त्याला दिसतं डोळ्यासमोर, त्याच्यामुळे आपोआप ते करायला लागला. जे काय आहे, देवाच्या पाया कसं पडायचं, हे सगळ्या तो गोष्टी करायला लागला त्यांच्यामुळेच, कारण तसाच फॅमिली माहोल तसा आहे. आपण म्हणतो आता माझ्या घरी तर तशी पूर्ण फॅमिली नाही आहे, एकत्र सोबत नाही आहे, पण मी त्याला तशा ठिकाणी ठेवलं आहे की फॅमिलीचं माया, प्रेम, आपण जसं वागतो तसं सगळं तिथे त्याला मिळेल, तसंच मी शोधला आहे. बाकी इतरांपेक्षा माझे 2 पैसे जास्त जातात, पण माझं मूल लहान आहे, मोठं होईल त्याच्यानंतर तो स्वतंत्र इंडिपेंडेंट होईल, पण आता सध्या त्याला त्या वातावरणाची गरज आहे. आणि मग आपण डे केअर सेंटरला वगैरे टाकलं तर मग तिथे कसं फक्त कधीही मुलांच्या आई येतात, मुलांना फक्त खेळवतात आणि काय करतात मला माहिती नाही. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या मागील काही वर्षांमध्ये मी खूप काही गोष्टी ऐकतो आपण डे केअरमध्ये असं तसं वगैरे, पण मग मला असं ठेवायचं होतं की जिथे फॅमिली आहे आणि ती फॅमिली अशी समजेल की आपल्या मुलासारखी, आपल्या नातवासारखी, आपल्या छोट्या बाळासारखी अशीच ती फॅमिली आहे. त्यामुळे मी पण एकदम निश्चिंत असते, आणि तो त्यांच्यामुळेच बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे तरी पण आपण त्याच्यासोबत असो तरी संवाद घालणं फार गरजेचं आहे एकमेकांसोबत, नाही तर मग त्याला कधी कळेल की माझी मम्मी माझ्याशी कधी बोलेल, कधी खेळेल, कारण मुलांचं आईवडिलांचं अटॅचमेंट हे वेगळं असतं आणि दुसऱ्यांकडे आपण ठेवतो हे वेगळंच असतं. सो त्याच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी करून ना मला स्वतःला मॅड व्हायला होतं. पण एनिवेज, सो आता तरी पण बघा त्याचे बोल काही ना काहीतरी चालूच असतात. तर आता इथे मी छान पीठ वगैरे आहे ते मळून घेते आहे, त्यामध्ये हळद मीठ टाकले आहे. पुरणपोळ्यांमध्ये हळद नाही टाकली तर ते दिसायलाही सुंदर दिसत नाहीत, हे माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं. आणि मी इतर पुरणपोळ्या आपण रेडीमेड बघतो ना, तेव्हा पण मी पुरणपोळ्या बघितल्या आहेत, पिवळ्याच दिसतात. त्यामुळे मग मी नेहमी हळद आणि मीठ टाकतेच. हेच माझं सेकंड टाईम आहे, पण खूप छान फुगल्या देखील, खूप सुंदर झाल्या होत्या आणि मस्त, म्हणजे असं वाटत नव्हतं की मी पहिल्यांदा इन द सेन्स मी कधी केल्या नाहीत, माझे प्रयत्नच आहेत. लास्ट टाईम केल्या होत्या तेही माझे प्रयत्न आहेत आणि हे पण प्रयत्न आहेत. कोण बोलणार नाही की कशा आहेत, कारण दीपक नेहमी कुठली एखादी गोष्ट जर मी चांगली पहिल्यांदा केली तर नेहमी सांगतो की रेश्मा खूप, म्हणजे तुला शिकायची एखादी गरज नाही, माणसाला एखादा
मनापासून केलं ना तर त्याला आलंच पाहिजे असं नसतं. तो स्वतःहून प्रयत्न करून तो परफेक्ट 100% करू शकतो. हा माझा पर्सनल अनुभव आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला कोणती गोष्ट शिकलीच पाहिजे असं नाही. मनापासून जर एखादी गोष्ट आपण केली आणि ती प्रयत्नात आणली तर नक्की ते होऊन जातं. सो आता पीठ पण माझं मळून झालं होतं आणि मग त्याला मी सांगते, इन्स्ट्रक्शन करते कसं कसं करायचे, आवरायचे, कारण त्यालाही भूक लागली होती. आमचा नेहमी सकाळ सकाळ नाश्ता होतो, पण 10 वाजले होते. त्याच्यामुळे मला बरोबर आवरून पण घ्यायचं होतं. सो त्याचं तो आवरून घेते. पीठही व्यवस्थित सगळं मळून झालं होतं. सो आता कामाला लागते ते. तर आता मी खालती जाऊन येते, कारण दीपक मला बोलला की रेश्मा आता पुरणपोळी करतेस आणि थकून जाशील, त्याच्यामुळे दुसरा काही करू नकोस. एक वाटाणा भाजून नेहमी मी तुम्हाला दाखवते. तर तो वाटाणा भात मला बनवायचा आहे, म्हणून म्हटली चला ठीक आहे. वाटाणे नव्हते घरी तर वाटाणे घालून घेऊन येते आणि छान असा मस्त पुरणपोळी, दूध आणि वाटाणा भात असं करेन. कारण त्याला ड्युटीला पण जायचं आहे, आयंशला मला बेबी सेटिंगमध्ये ड्रॉप करायचं आहे आणि त्यानंतर मला पण देखील माझ्या कामासाठी, मला ऑफिसात सुट्टी आहे तरी पण मला एका ठिकाणी जायचं आहे, जे आता सध्या आम्ही ज्या प्रोसेसमध्ये आहोत त्या गोष्टीसाठी मला जायचं आहे. कारण दीपक सुट्टी नाही, मला सुट्टी तर मी तरी करते, कधी तो करतो, कधी मी करते, कधी अशा गोष्टीमध्ये अल्टरनेट आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. आणि जसं मी सांगितली मागे थोडंसं आम्ही रिवाइंड आलो, पण नाही, हताश व्हायचं नाही आहे, कंटिन्यू करत राहायचं आहे आणि ती गोष्ट होताना बघायची आहे. सो त्यासाठी तर आता मी वाटाणे आणते आणि सगळीकडे मस्त असं गणपती बाप्पांची स्थापना वगैरे झाली आहे ना, तर गाणी वगैरे सगळं होतं आहे. तर मस्त आजचा दिवस ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि आयश थोडी गडबड करते, पण ठीक आहे, दीपक आहे तर तेवढं होऊन जाईल. आणि मग आज आमचा नाश्ता वगैरे झाला नाही, तर आयशला पटकन मी पुरणपोळी, गरम गरम पुरणपोळी, दीपकची पूजा वगैरे झाली ना की मग मी त्याला देईनच आणि मग आम्ही निवांत बसू खायला. कारण आमचं नाश्ता वगैरे काही झाला नाही, सकाळी फक्त मी चहा टोस्ट खाल्लं होतं. सो पहिली पुरणपोळी आमच्या आयशला, कारण की आयशांचा आमचा गणपती बाप्पा आमच्या घरातला गोंडच बाळ आहे. चलो, अरे सगळं बंद आहे की काय? मी निघायच्या अगोदर प्रचंड पाऊस पडत होता आणि मी आता खाली आली तर ऊन पडलं. म्हणजे पावसाचं पण असं ऋतू कसं असतात ना, काहीच समजे ना, कधी पाऊस पडेल कधी ऊन पडेल, काहीच समजत नाही. त्यामुळे मग म्हटली चला ठीक आहे. मी गेली होती तेव्हा नेमका पाऊस नाही पडला, बरं झालं, नाही तर मग अडकली असते. आणि मी छत्री नेली नाही, मला कंटाळा येतो आता छत्री नेण्यासाठी. मध्ये पाऊस पडतो, मध्ये नाही पडत, मध्ये छत्री बॅगेत ओली आणि मग बॅगेमध्ये वास मारत राहतो, म्हणून मी आता छत्री अवॉइडच करते. तर आता इथे छान कढीपत्ता आणला होता आणि कोथिंबीर एवढी महाग झाली की अजिबात खाण्या, खरंच सांगते नाही, मी ज्या गोष्टी महाग झाल्या नाही करत, नाही आणत, उगाचच कशाला 2 काड्या आणायच्या आणि कशामध्ये वापरायच्या असं होतं. म्हणून मी हा 5 रुपयाचा कढीपत्ता छान मस्त असा फ्रेश वाटला मला, हिरवागार असा होता, म्हणून मी घेऊन आली. 5 रुपयाचा कढीपत्ता खूप सारा मिळाला आणि कढीपत्ता सगळ्यांमध्ये घालू शकतो असं नाही, गरज नाही. एखादी गोष्ट जर महाग असेल तर मला असं वाटत नाही की ती गरजेचीच असते. त्यामुळे असं काहीतरी मॅनेज करून जर आपण केलं ना तर नक्की होतं. प्रत्येक गोष्ट गरजेची असतेच असं नाही आहे. महाग झाली तर नाही घेतली तरी चालेल, कारण टमाटर एवढे महाग होते, काही फरक पडला नाही पडला. हां, तर आता पटकन मी आवरून घेते. पुरणपोळ्या करायच्या होत्या आणि आयंशची बघा उघडझाप अशी फ्रीज होती. दीपक मला म्हणतो अगं त्याला सांग, पण काय करणार, आयंश जाम चिडतो त्याला जर आपण एखादी गोष्ट हे केली ना तर भयंकर हे करतो. सो तो त्याची पूजा करतो आहे. आयंश तो त्याचं खेळण्यामध्ये बिझी आहे. मी पटापट पुरणपोळ्या करते, कारण आमचा नाश्ताही झाला नव्हता. उठलो आणि अगोदर मी सगळ्या गोष्टी आवरत होती, कारण रात्री माझं ते सगळं झालं होतं, ते घरामध्ये खूप घाण वाटत होती. आणि दीपक लेट आला होता नाईट शिफ्ट करून, त्यामुळे त्यालाही उठवलं म्हणजे हेल्पला नाही मी उठवलं, कारण त्याला पुन्हा आता जायचं आहे 1-1:30 वाजता. सो म्हटले चला ठीक आहे, आपल्याला जेवढं जमेल तेवढं करूया. कारण मला दीपक फार ओरडतो माझ्यावरती की तुला बघ जेवढं जमेल तेवढं कर, कोणी सांगत नाही किंवा कोणी तुझ्या मागे लागलं नाही आहे की पटापट झालं पाहिजे, टायमावर झालं पाहिजे. आपण दोघंही काम करतो बाहेर जाऊन, त्याच्यामुळे आपलं सगळंच टाईम टू टाईम जमेल, परफेक्ट जमेल, हे अजिबात करू नकोस. आणि जर तू पटापट झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे आणि तुझा चिडचिडपणा वाढेल, तुझ्या कोणत्याही गोष्टी टायमावर मग होणार नाही आणि मग तुझ्या हेल्थवर पण परिणाम होईल. त्यामुळे रिलॅक्स राहा, हळूहळू सगळ्या गोष्टी करू, घाई काहीच नाही आहे. कारण आपण दोघेही जॉब करतो, जॉब करत नसतो. तू घरी असतेस तर वेगळी गोष्ट आहे, तूही करतेस, तुलाही बाहेरचं स्ट्रेस आहे, घरातली कामं, सगळ्या गोष्टी. कारण मी जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच्या पलीकडे 100 पटीने खूप काही गोष्टी असतातच. माझ्या एकटीच्याच नाही, जगात अशा खूप जणी करतात. पण मी नेहमी माझा एक्सपिरियन्स, अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असे, त्याच्यामुळे अक्षरशः खरंच दगदग होऊन जाते. म्हणजे तेवढे पेशन्स नसतात माझ्यामध्ये आणि करण्यामध्ये. पण आता घरी कोणीच नाही करणार आणि मला स्वतःला करण्यापलीकडे कुठचा पर्याय नसतो. त्याच्यामुळे थोडे दिवस जोपर्यंत आयंश मोठा होत नाही, कारण
मुळात घरची कामं करायला काही वाटत नाही, पण भयंकर आयशला हँडल करणं खरंच मी कसे, कारण मला ना अक्षरशः मी रस्त्याने जाताना किंवा बेबी सिटिंगमध्ये मला त्या सगळे म्हणतात की मी कशा त्याला हँडल करत आहे. आणि खरंच तो भयंकर, त्याला कंप्लेंट्स पण येतात जिथे मी बेबी सिटिंगमध्ये ठेवते ना, तर खालून लोक म्हणतात किती मस्ती करतो मुलगा, एवढा दडदड आवाज करतो, तर कसं तुम्ही त्याला सांभाळता. बट प्रत्येकाच्या आईला आपलं बाळ खूप गोंडस असतं, मस्तीखोर नसतं. जेव्हा मस्ती करतो तो थोडासा आपण त्याला चिडतो, चिडचिडपणा करतोच. ह्या सगळ्या गोष्टी साहजिकच आहेत. सो छान आमचं जेवण वगैरे झालं. दीपकीला ऑफिसला, मी आयशला ठेवला बेबी सिटिंगला, आणि मी माझ्या कामासाठी आली आहे. सो काय कामासाठी आहे मी म्हटले तुम्हाला थोड्या दिवसानंतर मी कळेनच, आणि आता ते मी करायला जाईनच. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच तुमच्या सपोर्टशिवाय मला पुढे जाता येणार नाही. चला, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, आणि तुम्हाला जे हवं ते करा. पुन्हा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय.